तू मला एवढ्या लोकांमध्ये बोलला. हाच प्रसंग द्रौपदीमध्ये घडला. काल रात्रीच्या सत्रामध्ये सांगितलं. जाणारा माणूस होता. दुर्योधनाने 1 मिनिटाचा विचार केला असता, बाबा तर युद्ध वाचलं असतं. बोलणारा बोलूनच चाल गेला. चला काय फरक पडतो एक बोललं तर. एखादी प्रियसी जर एखाद्या माणसाला बोलली तुम्ही नालायक आहात, हा धरून बसतो का? तिच्यावर तो जीव जडलेला आहे म्हणून तो बोलतो. तसं द्रौपदी मातेचा एक प्रश्न सोडला असता, जाऊ द्या बोलल्या दादा, द्रौपदी हे बोलली, एक शब्द धरून बसला, आंधळ्याचा आंधळा. एक विवेक रूपी एक शब्द जर त्यावेळेस विचार केला असतो तर महाभारतातले एवढे जीव वाया गेले असते का? नसते गेले. प्रत्येकाच्या घरात महाभारत आहे. आपण प्रत्येक जण प्रत्येकाचे शब्द धरून बसलेले, ते सोडायला शिका. तुमचं आयुष्य चांगलं बनायला होईल. प्रत्येकाला, प्रत्येकाच्या आयुष्यात एक, प्रत्येकाच्या घरात महाभारत आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांना आपण प्रत्येकाचा एक एक शब्द धरून बसलेलो आहे. बाप असा बोलला, बहीण अशी बोलली, काकू अशी बोलली, काका असे बोलले, हे असं बोलला, ते तसं बोलला, हे सगळं धरून बसलो आणि त्या आगेला आपण असं कवटाळून बसलो. तो माणूस दिसला की तुम्हाला असं वाटतं गोळ्याच मारावं पाहिजे किंवा त्याचे प्रत्युत्तर आपल्या मनामध्ये चालू होतं. असं थोडस दूर करायला शिका. आपल्या घरात महाभारत जर होऊ द्यायचं नसेल तर माझा एक विनंती आहे तुम्हाला की शब्द सोडायला शिका आणि लोकांना माफ करायला शिका. काय शिका? माफ करायला शिका. मला खरं सांगतो, मौन हा सगळ्यात मोठा शब्द आहे. मौन. जिथं आपलं काही चालत नाही, चालत असेल तरी मौन राहायचं आणि नसलं चालत तरी मौन राहायचं. माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःचे उदाहरण घेत असतो. कधी आमच्या घरात थोडस चटणी भाकर होत राहते. प्रत्येकाच्या घरात होती चटणी भाकर. म्हणजे खाली चटणी वरती खलबित्ता वरती मारलं जातं. सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी होत असतात. आपला उघडा दरबार आहे बाबा. म्हणून मी सांगत असतो, प्रत्येकाच्या घरी भांडणं होत असतात. आमच्या घरी पण होत असतील. असं काही नाहीये. भगवान परमात्म्याच्या घरी झाले, आमच्या घरी पण होणार. मग तिथं झाले की आपण थोडस मौन राहायचं. पहिलं लय उत्तर द्यायचो, उत्तर द्यायचो. टिशू टिशू टिशू. खूप भांडणं व्हायचे. तमाशा क्या बात. आणि महाराज असून त्यांच्या घरात भांडणं होते हे सुद्धा आजूबाजूच्या लोकांतून ऐकायला भेटायचं. क्या बात. मग शिकायला भेटतं. मग याचं उत्तर एक दिवस सत्संगामध्ये ऐकलं की गुरुदेवांनी सांगितलं की बाबा रे, तू जरा शांत राहायला शिक. मग आपण मौन राहायचं. मौन. हा चिमटा इथं कोणी ठेवला, उचलाचा आणि बाजूला ठेवून द्यायचा. काय फरक पडतो एका चिमट्या उचलल्याने? मौन राहायचं. मग मौन राहिल्यानंतर ज्या दिवशी त्यांना कळतं की आता हे काहीच बोलत नाही, हे येडच झालेलं आहे, त्या दिवशी तेच चिमटा आपल्याला इथं आणून ठेवून देतात. इथंच पाहिजेत ना, इथंच राहू द्या. आपण बोलतच नाही बाबा. काय आपण इथंच ठेवायचा, चिमटा इथंच पाहिजे, नियमाचं सामान इथंच पाहिजे, इथंच ठेवा. अरे कोणाकोणावर करणार आहे? हा पोरावर करणार आहे, बायकोवर करणार आहे. उद्या तुझ्या हाताखाली सून आली, मामाजी तुम्ही असेच आहे म्हटलं, झालं येणारच आहे. आता लेकरू बाळ झालं तर सून येणारच आहे आपल्याला. नातू होणार आहे, तिच्यात काय. महाराज म्हणून तुमची उद्या माणूस मराला तुम्हाला माहित नाही, तुम्ही सुनेचा विचार करता. अहो मी असा विचार करतोय दादा, जीवनामध्ये पॉझिटिव्ह विचार असा ठेवायचा की माझ्या नाताने सोन्याच्या चिमट्याने दूध पिलं पाहिजे. प्रत्येकाने विचार असा करायचा. तुम्ही म्हणसान महाराज तुम्ही लय मोठा विचार करता. अहो लय मोठा विचार करतो म्हणून तर एवढं तुम्ही इथं आले. बरोबर आहे का नाही? प्रत्येक जीवाचं दुःख मिटवण्याचं कार्य कुठून होत असेल तर शिव दोरक्ष धाम मधून होतं. हा संकल्प घेऊन ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी लोक जुटत चालले. तुम्ही मी कशाकरता जुटून राहिलो इथं आले तुम्ही? मी माझ्या हातातून पैसे पडून राहिले, पैसे घेऊन चालले, माझ्याकडे शक्ती आहे, तुम्ही शक्ती घेऊन चालले. अरे हे सोडून द्या सगळं. तुमची शक्ती जागृत करण्यासाठी, तुम्हाला इथं प्रवृत्त करण्यासाठी आणि तुमच्या आतमध्ये ती, जसं अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रवृत्त केलं तसं तुम्हाला आम्ही जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करून राहिलो. त्याचं नाव आहे गोरक्षधाम. त्या गोष्टीचं नाव काय? गोरक्षधाम. तुम्ही जर इथून उठले आणि तुमच्या आतमध्ये जर जीवन परिवर्तन झालं नसेल महाराज मायबापांनो, तर तुम्ही इथून काहीच घेतले नाही. हा सुनील आहे मामा इकडे 2 वर्ष झाले माझ्या गाडीचा ड्रायव्हर आहे. आता ड्रायव्हरची सेवा आहे त्यांची बिचाराची. ड्रायव्हर म्हटलं जाणार नाही. तो वेल्डिंगचे कामं करतो, तो सगळं आहे परिपक्व, सगळं त्याचं घरी व्यवस्थित अलबेले चाललं. 2-5 एकर शेती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा नुसता दारूत असायचा. ज्या वेळेस हा व्यक्ती दारूत असायचा त्यावेळेस त्या बाईने घरात काय करायचं? धामला जुडला, माझ्यासोबत जुडला,
जुळता 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 2 वर्षापासून माता राणीला म्हणजे दारूला, बरं का, नाही तर बायकोला म्हणसा, हा दारूला म्हणजे सगळ्यात प्रिय असते ना ती वस्तू, दारू म्हणजे सगळ्यात प्रिय, त्या प्रिय वस्तूला आज 2 वर्षापासून सोडून घेत टाकलं आणि याचा संसार असा गोडी गुलाबासारखा चालला. माय बाप काय आहे धाम मध्ये? मी त्याला सांगितलं का तुझ्यावर लय मोठी करणी झालेली आहे, तुझ्यावर खूप मोठी बाधा झालेली आहे, तू इथं ये, तुला हा उतारा करावा लागेल, तुला 5,000 द्यावं लागेल, तुला 20,000 द्यावं लागेल. म्हटलं बाबा तुला आजपर्यंत कधी म्हटलं का? तुझ्याकडून कोणते पैसे घेतले उतारायचे? कोणतं औषध पाजलं तुला? वाजलं का? तिथं काय पडलं तुझं बाहेर? काही नाही बाबांनो, फक्त नाम साधनेला लावलं हो, आणि तुमचे विचार बदलले, आणि सोबत घुमतो, समजत घुम सोबत राहतो, विचार सोबत आहे चांगले. त्याला मी नेहमी सांगत असतो, माझ्या सुनील मामाला नेहमी सांगतो, अरे बाबा घरात किती पैसे चालवले रोज, महाराजांच्या पाठीमागं फिरून तुझं आयुष्य चांगणार नाही, महाराजांच्या पाठीमागं तुझं आयुष्य बनणार नाही. लेकरं बाळ तुला सांभाळायचे, घर परिवार तुला सांभाळायचंय, दुसरा कोणी येणार नाही. पैसे किती कमवले, कर्म काय केले, आणि त्या कर्मामध्ये तू किती चालला.